करतो आणि या सामन्याच्या धावत्या समालोचनाकडे मित्रांनो आपण जाऊया। आजच्या दिवसामध्ये निश्चितच खऱ्या अर्थाने पहिल्या दिवसापासून आपण ऐकता आहात निश्चितच विशाल पाटील आणि त्यांच्या साथीने आपण पाहिलं ओमकार शेटे होते, त्याचबरोबर निश्चितच आपण ऐकलं सिद्धी भाबे, त्याचबरोबर मनीष पाटील आणि निश्चितच त्याचबरोबर आपण ऐकलं विशाल पाटील आणि आजच्या दिवसामध्ये संतोष म्हात्रे यांनी ही फार मोठं सहकार्य केलं। गोलंदाज तयार, सामना सुरू। पहिला चेंडू फक्त आणि फक्त सन्मानजनक पद्धतीने घेतलाय। स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करताना गोलंदाज याला आपण पाहिलंय। 4 षटकांचा सामना आहे, लक्षात असू द्यायचंय। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे मात्र हाताळताना निलेश नावाचा गोलंदाज यानंतर आपण पाहणार आहोत। पहिला चेंडू निर्धाव चेंडू गेला आणि पाहायचं यानंतर कशी गोलंदाजी केली जाईल। गोलंदाज तयार, इथे कसोटीच्या अंदाने सोडून दिले। पंचांवर पूर्णपणे भरोसा आहे की काय, अशा पद्धतीने हा चेंडू सोडला गेला। पंच आमच्याकडे वळले, हा चेंडू वाईट घोषित केला। एक धाव इथे मात्र धावपलकर अंकित केली गेली। धावसंख्येचा श्री गणेश होता ना मित्रांनो, आपण इथे मात्र पाहिला। गोलंदाज निलेश पुन्हा एकदा तयार असतील। यावेळेस स्टेप आउट होऊन कनेक्ट करण्याचा प्रयत्न, ह्याही वेळेस फसलाय। पुढे आले, चेंडू पडल्यानंतर इथे मात्र वळण घेतोय, थोडासा उसरी घेतोय आणि चेंडू फळीचा संपर्क नाही। रूम बनवून खरं तर खेळण्याचा प्रयत्न होता, डान्सिंग डाऊन दी ट्रॅक। इथे मात्र फलंदाजाला आपण पाहिलं अयशस्वी प्रयत्न राहिला आणि इथेही चेंडू निर्धाव दरम्यान आला। गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील। निलेश याने चांगली सुरुवात करून दिली आहे। इथेही एरियल रूटने खेळून काढायचंय फलंदाजाला। चारोखाने चित केलं जातंय, चारी मुंड्या चित करणं नामोहरम केलं जातं। फलंदाज कोणत्याही पद्धतीने ते मात्र लईमध्ये पाहायला मिळत नाही। खरं तर चेंडू आणि फळीचा संपर्कच अजूनपर्यंत आला नाही। 3 चेंडू लागोपाठचे ते मात्र निर्धाव टाकलेत निलेश। गोलंदाजी मार्कर स्वतःला पुन्हा एकदा तयार करतील। इथे क्षेत्ररक्षक चुकतोय, पाहायचं एक मिळेल, दुसरीसाठी जातील। मोठा चेस आहे, फुटबॉलचं स्किल वापरलं जातं निश्चितच। पाहता पाहता इथे मात्र 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या। गुड रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणायला हरकत नाही। पहिले 3 चेंडू निश्चितच निर्धाव गेले होते, त्यानंतरचा इथे मात्र 3 धावा आलेल्या आपण पाहतोय आणि वाईडच्या रूपाने एकदम तिकडे मात्र अंकित झाली होती। एकूण 4 धावा यावेळेस या धावपलकर आलेल्या मित्रांनो आपण पाहू शकता। क्रमांक पहिलं षटक 1चं षटक घेऊन निलेश। गोलंदाजी मार्कवर स्वतःला पुन्हा एकदा तयार करावं लागेल। आपण 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहतो, लॉंग ऑनच्या समोर एक आणि डीप मिड विकेट मध्ये एक, अशा पद्धतीचे 2 क्षेत्ररक्षक आहेत। वाईडिश लॉंग ऑनला हा फटका, अप्रतिम फटका आहे, दर्जेदार फटका, मोठा ब्लास्ट, 6 धावांसाठीचा हा षटकार। गावामध्ये एखादा शिवाजी चौक असेल तर तिथपर्यंत हा चेंडू पोहोचला असता आणि त्याची सवारी निश्चितच झाली असते असं म्हणायला हरकत नाही। फार मोठा फटका दरम्यान मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला। मूर्ती लहान कीर्ती महान, इथे मात्र हा फलंदाजी करताना आपण त्याला अनुभवतोय। एक षटकाराला धावपरक लगेच फ्लाय झालं आणि 10 का दम दाखवत असताना 10 धावा यावेळेस धावपलकावर लागलेल्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाल्या। पहिलं षटक प्रगतीपथावर आहे, निश्चितच चेंडू निश्चितच आलेला आहे आणि त्याचा वापर आपण करणार आहोत। आपण पाहतो निश्चितच 5 चेंडूंची फेकी आतापर्यंत निलेश नावाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून झाले। 10 धावा इथपर्यंत दिलेत। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक त्याच्या माध्यमातून निश्चितच हाताळलं जात आहे। सुरुवात चांगली झाली होती, मला असं वाटतं 4थ्या चेंडूपर्यंत चांगली गोलंदाजी राहिली होती। ते मात्र अतिरिक्त प्रयोग केला गेला आणि यावेळेस फलंदाजांनी हेरलं, षटकार मारला। इथे एक धाव तर कंप्लीट आहे, पंच निश्चितच वळणारच आहेत। इथे काय ड्रामा चालू आहे तो आपण पाहतोय। एक पूर्ण दुसरीसाठी निघालेत, अंतिम क्षणाला 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या आणि पंच आमच्याकडे वळले आणि त्या इशाऱ्याची सर्वजण वाट पाहत होते। नो बॉल असेल, 2+1 3 धावा इथे अंकित केले जातील आणि यानंतरचा येणारा चेंडू निश्चितच तुम्हाला फुल लायसन देईल। तुम्हाला ज्या पद्धतीने खेळायचंय त्या पद्धतीने फटका तुम्ही इथे मात्र सजवू शकता। बऱ्याचदा फ्री हिटचा चेंडू आहे तो मोठ्या फटक्यांसाठी मारला जात नाही, याचं कारण आहे फलंदाजाला असं वाटतं आपण यानंतर काही करू शकतो, कसंही खेळू शकतो आणि पाहायचं इथे यावेळेस मात्र या फ्री हिट चेंडूचा वापर चांगल्या पद्धतीने होतोय का। फलंदाजीसाठी तयार निश्चितच ऑन दी स्ट्रायकिंग एंड आपण पाहतो सागर। इथे फुलटॉस आहे, एलिव्हेशन मिळालं नाही, प्रॉपर टायमिंग नाही, पाहायचंय जेल जरी झाला असेल तरी हा फ्री हिट आहे। फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये क्षेत्ररक्षक विसरले होते हा फ्री हिट आहे म्हणून आणि त्यांना असं वाटलं की निश्चितच आपण हा जेल अतिशय चांगल्या पद्धतीने कनेक्ट केला। मित्रांनो
क्रिकेटमध्ये ह्या सर्व गोष्टी होत असतात. 2 धावा अल्टिमेटली इकडे मात्र आल्या. धावफलक 2ने वाढत असताना 15 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळालं. 15 धावा धावफलकावर लागल्या. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं संपलं. मिडल कॉन्फरन्स इथनं मात्र कोणत्याही पद्धतीने अलाउड नसणारे. पंचांनी निश्चितच याकडे लक्ष द्यायचं आहे आणि सातत्याने ते मात्र या खेळाडूंना आपण वॉर्निंग आणि विनंती द्यायची, सूचना द्यायची आहे. एक षटक संपलं. 15 धावा धावफलकावर क्रमांक 2चं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आपल्याला नवीन गोलंदाज इथे मात्र पाहायला मिळेल. लोढा एंडकडून हा गोलंदाज स्वतःला तयार करतोय. रनवेसाठी स्वतः तयार होतोय. क्षेत्ररक्षकांनी लगेचच आपापल्या पोझिशन ग्रॅब करा. यस, थोडासा वेळेच्या बाबतीत सहकार्य आपलं अपेक्षित आहे. आजचं शेड्यूल खरं तर फार मोठं आणि ते शेड्यूल पूर्ण करणं आपली जबाबदारी आहे. अदरवाईज शेवटच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदरच्या दिवशी निश्चितच दिवस छोटा आणि सोंग फार असं म्हणावं लागेल. बऱ्याचदा रात्र छोटी आणि सोंग फार असं म्हणतो आपण, कारण एका दिवसामध्ये खूप प्रेशर येईल मित्रांनो. कदाचित 3 षटकांचे सामनेही आपल्याला खेळवाच लागतील तिकडे. आयोजकांना कधी हे निश्चितच पसंत नसतं, बरं वाटत नाही. गोलंदाज तयार असेल क्रमांक 2 साठी रोशन. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट आहे. चांगलं कनेक्शन पाहायला मिळालं आणि 4 धावांसाठी एक अप्रतिम दर्जाचा इथे मात्र चौकार आला. या चौकाराने धावफलक 4ने वाढेल आणि 19 पर्यंत जाऊन पोहोचेल. 19 धावा यावेळेस धावफलकावर लागलेले आपण पाहू शकता. रोशन नावाचा गोलंदाज आहे. दुसऱ्या क्रमांकाचं षटक इथे मात्र घेऊन आलाय आणि निश्चितच त्याला नावाप्रमाणे चांगली कामगिरी इथे मात्र करावी लागेल. पहिल्या चेंडूवर एक मोठा प्रहार आला, एक चौकार आला. रिव्हर्स स्वीट तिथे मात्र आपण पाहिलं. रिव्हर्स अटेम्प्ट झाला होता आणि चौकारही मिळाला. गोलंदाज तयार पुन्हा एकदा रोशन. यावेळी शॉर्ट पिचिंग आहे. चेंडूवरची गती थोड्याफार फरकाने कमी केली जाते. फिंगर रोल केले जातात. एक धाव याही वेळेस घेण्याची संधी प्राप्त झाली होती आणि ती धाव पूर्ण केली गेली. धावफलकावर या एक धावेच्या मदतीने 20 धावा आलेले आपण पाहू शकाल. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. स्पीडअप गेमला निश्चितच जो रिदम आहे तो रिदम निश्चितच आपण तोडायचा नाही. स्पीडअप निश्चितच द्यायचं आहे गमला. चला गेमला. गोलंदाज रोशन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार असेल. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्टेड आहे. 38 सर्कलच्या डोक्यावरून अगदी सुरेश बाळमामा म्हात्रे स्टँडला सलामी देणारा हा अप्रतिम, देखना, दिमागदार, दर्जेदार चौकार. एक फटका आहे. तो फटका आपण पाहिला चौकारासाठी गेला होता. 10 धावा आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये त्यांनी इथे मात्र कमावलेले आहेत. खरोखर चर्चा तर होणारच. धावफलक 4ने वाढले. 24 पर्यंत जाऊन पोहोचतंय. गोलंदाज तयार असेल रोशन क्रमांक 4चा चेंडू हाताळण्यासाठी. हा फटका आहे. याही वेळेस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड इनफिल्डला भेदलं जातं आणि याही वेळेस एक चौकार इथे मात्र मिळतो. लागोपाठचा दुसरा दर्जेदार चौकार. असलेला आपण निश्चितच पाहतोय आणि मला असं वाटतं 3 चेंडूंचा फक्त त्याने आतापर्यंत सामना केलाय. 2 चौकार, 1 षटकार त्याच्या बॅटमधून आपण निश्चितच पाहिलेला आहे आणि त्याचा नाद कोणी करू नये अशा पद्धतीचा संदेश जणू काय तो देतोय गोलंदाजाला. 4 चेंडूंचा निश्चितच सामना आतापर्यंत त्याने इथे या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ संपलाय. रोशन पुन्हा एकदा तयार असतील. आव्हान फार मोठं आहे समोर. त्रिमूर्ती इज इन गुड टच. यावेळेस कसा बसा संपर्क आला. एक पूर्ण असेल. दुसरीसाठी जातील का? रोखलंय यावेळेस त्रिमूर्तीने स्वतःला. खऱ्या अर्थाने नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तयार होते सागर पाटील, परंतु त्रिमूर्तीने यावेळेस कॉलिंग केलं की ही दुसरी धाव आपल्यासाठी कदाचित घातक ठरू शकते. 1 धावेवर समाधान मानलं गेलं आणि 29 धावा याचबरोबर धावफलकावर लागल्या. दुसरं षटक निश्चितच प्रगतीपथावर आहे. रोशन नावाचा गोलंदाज आहे आणि शेवटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जातो आपण पाहणार आहोत. इथे मिसटायमिंग आहे. पाहायचे झेल कोणाचा आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक अवेलेबल. साधा सोपा झेल इथे मात्र टिपला जातोय आणि यावेळेस फलंदाज रोशन पाटील याला खेळाडू कक्षामध्ये धाडलं जातं. जय हनुमान पोगाव संघाला लागलेला हा पहिला धक्का.
साईबाबा बुलाते असं म्हणतात. सा म्हणजे साक्षात आणि ई म्हणजे ईश्वर. त्या साईबाबाचं गीत इथे मात्र मित्रांनो आपल्याला ऐकायला मिळालं. खऱ्या अर्थाने आजचा 5वा दिवस आणि 5 दिवस लागले इथे अशा पद्धतीची धून ऐकण्यासाठी. डीजे ऑपरेटरने याकडे लक्ष असू द्यायचं आहे. या अगोदर एक गडी इथे मात्र बाद झाला. चांगला झेल टिपला गेला. 29 धावा धावपलकावर आहेत आणि 2 षटकांचा खेळ दरम्यान इथे मात्र संपलाय. क्रमांक 3 चा गोलंदाज आपल्याला नवीन इथे मात्र वापरावा लागेल. यस प्रतीक. यस प्रतीक वाकडे नावाचा गोलंदाज आहे. पाहायचंय कशा पद्धतीने यानंतर गोलंदाजी करेल. कल्पेशसाठी यावेळेस प्रतीक आहे. जोरदार दाद मागितली जाते. कॉन्फिडन्स नव्हता. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. बॅकअप अवेलेबल आहे. जर बॅकअप नसता तर निश्चितच कंबर मोडली असती. एक धाव इकडे दरम्यान आलेली आपल्याला पाहायला मिळाली. धावफलक 1 ने वाढत असताना 3-0 30 धावा यावेळेस धावफलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहतात मित्रांनो निश्चितच स्वर्गवासी दिनकर शेठ व स्वर्गवासी आत्माराम बाप्पा स्मृती चषक 2021चं हे भव्य दिव्य अशा पद्धतीचं आयोजन, मान सन्मान आणि प्रतिष्ठेची ही स्पर्धा भिवंडी तालुक्यातील अव्वल मानांकित अशा पद्धतीची स्पर्धा विष्णुदत्त पाटील, मौसम शेठ पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून इथे मात्र तिचं आयोजन केलं गेलंय. यावेळेस त्रिफळाची प्रतीक वाकडे यावेळेस दांडी गुल करतोय आणि स्टंप वाकवतोय. लागणारा हा दुसरा धक्का जय हनुमान पोगाव या संघाला. आता मात्र कुठेतरी बॅकफुटवर फलंदाजी करणारा संघ जे हनुमान पोगाव संघ येतो का खरं तर हे आपल्याला पाहायला मिळेलच. हे षटक चांगल्या पद्धतीने आता मात्र सुरू राहिलंय ते निश्चितच आपण पाहू शकाल. नक्षत्र 11 चौदरपाडा या संघासाठी प्रतीक वाकडे याने हे तिसरं षटक टाकायला सुरुवात केली. तेव्हापासून एक धाव फक्त आणि फक्त आलेली आहे. 2 चेंडूचा काही ते मात्र संपलाय. गोलंदाज तयार. इथेही मोठा फटका खेळायचा आहे. चेंडूने सरळ वेध घेतलाय शरीराचा. अंतिम क्षणाला इथे मात्र नजर ठेवता आली नव्हती चेंडूवर आणि हेड पोझिशन स्टील नव्हती. शेवटी कसाबसा केविलवाना प्रयत्न इथे मात्र चेंडू फळीचा संपर्क आणण्याचा झाला आणि त्यातही यशस्वी ठरला नाही फलंदाज. कशीबशी एक धाव इकडे मात्र अंकित झाली. धावपलकावर धावा यावेळेस असतील 31-31. हो प्रेमनाथ दादा, कोण आहेत नक्कीच व्यवस्थित सांगा. कोण आहेत? टेमगरपाडा आणि गुंदवली. यानंतरचा सामना दुसऱ्या फेरीतील गुंदवली वर्सेस टेमगरपाडा. मित्रांनो विनंती आहे दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. गुंदवली वर्सेस टेमगरपाडा. या सामन्याच्या इनिंग ब्रेकमध्ये म्हणजे तिसरं षटक सुरू आहे. चौथा षटक ज्यावेळेस संपेल त्यावेळेस आपण दोन्ही कर्णधार त्या अगोदरच 5 मिनिटं तिथे मात्र उपस्थित पाहिजेत. नाणेफेक होईल आणि आजच्या दिवसात यानंतरचा सामना मित्रांनो हा खेळवला जाईल. प्रतीक तयार. इथेही मोठा फटका खेळण्यात कुठेही सक्सेसफुल ठरत नाही फलंदाज कल्पेश. एक धाव आली. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. अप्रतिमरित्या क्षेत्ररक्षण केलं जातं. तितकी चांगली फेकी दरम्यान दिली गेली. फक्त आणि फक्त एक धाव घेण्याची मुभा दिली आणि एक धाव इकडे मात्र धावपलकावर लावली गेली. धावपलकावर याचबरोबर धावा लागतील 32-32. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. प्रतीक पुन्हा एकदा तयार असेल. प्रतीकने कुठेतरी इथे मात्र सामन्यामध्ये प्रवेश करून दिले आपल्या संघाला. यावेळेसही दांडीगुल एका पाठोपाठ एक इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. प्रतीक ऑन फायर. फलंदाज बाद.
त्यावेळेस तुम्ही विकेट टू विकेट गोलंदाजी करत असताना त्यावेळेस खरं तर तुम्हाला अशा पद्धतीचा ॲडव्हान्टेज मिळत असतो. समोर चेंडू ठेवण्यात निश्चितच यशस्वी ठरतोय. प्रत्येक त्याचा टप्पा अचूक आहे आणि जी लांबी द्यायची ती लांबीही अचूक आहे. ज्याप्रमाणे एखादी मेजरमेंट काढावी, मशीन सेट करावी, त्या पद्धतीने गोलंदाजी करतो की काय, जणू काय तिथे एखादा कॉईन त्याने सेट केलेला आहे. आणि दोन्ही जे फलंदाज आहेत त्याच पद्धतीने ते मात्र बाद करण्यामध्ये ते सक्सेसफुल ठरला. फलंदाज स्ट्रेट बॅटने खेळण्याऐवजी अक्रॉस द बॅट खेळण्यामध्ये इथे मात्र जास्त रस दाखवतात, इंटरेस्ट दाखवतात आणि हीच गोष्ट त्यांच्यासाठी घातक इथे मात्र ठरते. या षटकामध्ये आतापर्यंत 2 गडी निश्चितच प्रतीक वाकडेने मिळवलेत आणि इथे मात्र जे हनुमान पोगाव संघाने गमावलेत असं म्हणायला हरकत नाही. 32 धावा धावपलकर आहेत. षटकातील अंतिम म्हणजे शेवटचा चेंडू यानंतर टाकला जाईल. प्रतीक ऑन हिज बॉलिंग मार्क गेटिंग रेडी. दिस टाइम लेफ्ट हँडेड बॅट्समॅन, न्यू बॅट्समॅन भावेश इज अवेलेबल. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे. पाहायचंय सर्वात शेवटचा चेंडू आहे या षटकातील. चला, वेळेच्या बाबतीत सहकार्य निश्चितच असू द्यायचं आहे. यानंतर एक सामना आम्हाला खेळवायचा आहे. यस, गोलंदाज तयार. प्रतीक फक्त आणि फक्त दिशा दिलेली एकदम निश्चितच असेल आणि पुढच्या षटकामध्ये स्वतःला स्ट्रायकिंग एंडला आणायचं आहे बहुतेक भावेश या फलंदाजाला आणि त्यामध्ये तो सक्सेसफुल ठरतो. एक धाबाली धावपलकर धावा. निल्सन आपण पाहू शकता 33 धावा धावपलकावर. लगेचच चौथ्या षटकाला प्रारंभ करायचा आहे. टीम मीटिंग, टीम हडल, टीम कॉन्फरन्स इथे मात्र अलाउड नाही. चला, विनंती असेल नक्षत्र 11 चौदरपाडा संघ लगेचच आपापल्या पोझिशन आपण घ्या आणि चौथं षटक इथे लगेचच आपण सुरुवात करा. 3 षटकांचा खेळ संपला. 11.00च्या धावगतीने 33 धावा धावपलकावर इथे मात्र लागलेले. चौथं षटक कोणत्या गोलंदाजाला दिले जातं आपल्याला निश्चितच इथे मात्र पाहावं लागेल. अजय कोळी नावाचा गोलंदाज आहे की ज्याला इथे मात्र चौथं षटक दिलेलं आहे. 33 धावा धावपलकावर लागलेले. चला, लवकरात लवकर आपली पोझिशन घ्या. चौदरपाडा संघाचे एक क्षेत्ररक्षक. यस, आणि वेळेच्या बाबतीत निश्चितच सहकार्य करा. गोलंदाज तयार असतील. अजय क्रमांक 4चा गोलंदाज आहे. व्यक्तिगत कोट्यातील पहिलं तर सांघिक कोट्यातील चौथं षटक इथे यावेळेस मात्र हाताळण्यासाठी तो तयार झालेला आहे. राईट आर्म. यस, भूषण पाटील असतील बहुतेक यावेळेस. चला चला चला, विनंती आहे वेळेच्या बाबतीत आपलं सहकार्य अपेक्षित आहे. गेम स्पीडअप करा. यस, फलंदाज उपलब्ध आहेत कल्पेश आणि त्याच्या साथीने भावेशाने स्ट्राईक स्वतःसाठी ठेवलेली आहे. पाहायचे कशा पद्धतीने फलंदाजी भावेश करेल. गोलंदाज भूषण पाटील तयार असतील. 33 धावा धावपलकावर. पहिलाच बॉल आणि पहिलाच मोठा फटका होता. यावेळी जिकडे क्षेत्ररक्षक आहे अगदी त्याच्या हातामध्ये बॉल प्लेस होतोय. सुरक्षितरित्या ते मात्र झेल टिपला जातोय आणि क्रमांक 4चा फलंदाज बाद होतोय. जय हनुमान पोगाव या संघाचा. भूषण याने पहिल्या चेंडूवर निश्चितच इथे मात्र एक गडी बाद केला. यानंतर सुदर्शन शेळके नावाचा फलंदाज फलंदाजीसाठी अवेलेबल असेल. या षटकातील 5 चेंडूंचा खेळ यानंतर शेष आहे. भूषण पाटील याच्या माध्यमातून चौथं षटक हाताळलं जात आहे. खरं तर डेथ ओव्हर आहे आणि डेथ ओव्हरमध्ये मोठे फटके मारण्याची चेष्टा किंवा मोठे फटके मारण्याचा प्रयत्न इथे मात्र केलाच जाईल. पाहायचं आहे पहिल्या चेंडूवर एक गडी बाद झाल्यानंतर कोणता पवित्र आहे. इथे मात्र फलंदाज तुषार, कल्पेश आणि सुदर्शन इथे मात्र घेतात. कल्पेश तयार असतील. आतापर्यंत त्यानेही 3-4 चेंडूंचा सामना इथे मात्र केलेला आहे. पाहायचंय गोलंदाज तयार असेल भूषण. यावेळेचा हा चेंडू मोठा फटका आहे आणि अप्रतिम प्रयत्न दरम्यान राहिला आणि 6 धावांसाठीचा हा नशिबाचा षटकार आला. द्यायचा आहे. षटकार आला आणि 39 धावा याचबरोबर धावपलकावर लागलेले आहेत. ज्या पद्धतीने सर्वांचं लक्ष असते डीजेचंही लक्ष असणं फार गरजेचं आहे. गोलंदाज तयार. यावेळेसचा हा चेंडू आहे निश्चितच निर्धाव चेंडू. चेंडू फळीचा संपर्क नाही. फक्त आणि फक्त ब्लाइंड स्विंग झालेली पाहायला मिळाली. प्ले अँड मिस, स्विंग अँड मिस. मोठा फटका खेळायचा तर आहेच परंतु प्रत्येक वेळेस तुम्ही फक्त बॅट फिरून चालत नाही. चेंडू फळीचाही संपर्क येणं गरजेचं आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावपलक स्थिर आहे 39. षटकातील चौथ्या
चेंडूकडे इथे मात्र जाईल गोलंदाज भूषण. यावेळेस समोर ठेवले लोअर फुल टॉस आहे. ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आले आहेत. पैकी चांगली राहिली आहे. पाहायचंय 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. वाऱ्याच्या वेगाने निश्चितच या 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 2 धावांनी धावफलक 2 ने वाढत असताना मला असं वाटतं 41 धावा यावेळेस धावफलकावर लावण्याची संधी ते मात्र आमच्या गुणसंख्या लेखक नंदूजी पाटील यांना मिळाली. भूषण नावाचा गोलंदाज आहे. क्रमांक 4 साठी आलेला आहे भूषण पाटील. यस इट इज. यावेळेस समोर ठेवलाय चेंडू फार काळ हवेमध्ये उंच गेला. झेल होईल का? आणि अप्रतिमरित्या इथे मात्र हा झेल टिपला जातो आणि क्रमांक 5च्या फलंदाजाला इथे मात्र पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला जातो. गडी बाद होतोय. बिग विकेट लॉस. चला फलंदाज यस आपण मैदान लवकरात लवकर सोडा. गोलंदाज तयार असेल. पुन्हा एकदा भूषण. अंतिम म्हणजे शेवटचा चेंडू यानंतर टाकला जाईल. इथेही लोअर फुल टॉस आहे. यावेळेस फक्त आणि फक्त दिशा दिले. फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. एक टप्पा घेतल्यानंतर काय क्षेत्ररक्षण राहिलंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. पाहायचे किती धावा पूर्ण असतील. इथे मात्र नाट्यमय पद्धतीने धावफलक पुढे जाईल असं म्हणतात. पंच किती धावा आहेत? 3 का? 3 धावा निश्चितच इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या आणि धावफलक 3 ने वाढलं. 44 धावा यावेळेस धावफलकावर असतील. 45 धावांचा लक्ष्याचा पाठलाग यानंतर करताना आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळतील. निश्चितच नक्षत्र 11 चौदरपाडा हा संघ 45 धावांचा इथे पाठलाग करायचा पाहिजे आपल्याला. 11.25 ची सरासरी त्यांना तिथे मात्र कायम ठेवावी लागेल. दुसरं सत्र ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस निश्चितच ऑन दी मायक्रोफोन तुम्ही ऐकू शकाल सरवली पाड्याचा गोड आवाज विशाल पाटील यांना. हॅलो. गुंदवली वर्सेस टेमगरपाडा दोन्ही संघाचे संघनायक आपण रेडी आहात का? यस. लगेच नाणेफेक किती मात्र केली जाईल. यस. दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयार राहा. आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. ज्या पद्धतीने इथे मात्र हा 4 षटकांचा खेळ दुसरं सत्र संपल्यानंतर काय कंडिशन्स इथे मात्र असतात. लाईट किती अवेलेबल आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आजच्या दिवसातील तो सामना खेळवायचा आहे की नाही इथे त्यावर निश्चितच मोहर लागली जाईल. निष्कर्ष तुमच्यापर्यंत पोहोचेल. निर्णयही पोहोचेल. चला मित्रांनो जाऊया या सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे. तयार आहेत विशाल पाटील. इट्स ओव्हर टू विशाल पाटील. यस. आमचे अंपायर हेमंतजी शेट्टी सर, आपण कुठे असाल संपर्क साधायचा. मॅच सुरू करूया. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. विनंती असेल टीम पोगा ओपनिंग पेअर देखील टीम नक्षत्र 11 चौदरपाडा लवकर पाठवायची आहे. चला ओपनिंग पेअर लवकर जा. मॅच सुरू करायची आहे. तब्बल जे टार्गेट आहे 45 धावांचं टार्गेट आहे. 4 ओव्हरची मॅच. इथनं नक्की सॅनगलच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. मॅच सुरू करूया. बॅट्समन ओपनिंग पेअर लवकर जायचं मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. टीम जवानमान पोगा आपल्याला दमान इथं खेळताना दिसते. भरपूर चांगले क्रिकेट सध्याच्या सीझनमध्ये टीम खेळते आणि या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला चांगला क्रिकेट टीम जवानमान पोगावचा पाहायला मिळाला आहे. आणि या सॅनगलच्या सत्रामध्ये देखील बघा 4 ओव्हरच्या मॅचच्या अनुषंगाने तब्बल 4 ओव्हरमध्ये 44 बनवल्या. म्हणजे एक चांगला टोटल सेट केला. कारण या टीमबद्दल सांगायचं झालं तर भरपूर चांगली टीम आहे. चांगली बॉलिंग लाईनअप या टीमकडे आहे आणि आपण आवर्जून उल्लेख करू त्या अनुषंगाने इथं ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन
विकी आणि त्याच्या समेत महेंद्र. आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज ज्ञानेश्वर शेळके आपल्याला गोलंदाजी करताना दिसतील. चला मास सुरू करायची आहे, कोणताही वेल विलंब न करता. इथं विकी स्टाकर एंडला असेल. चला मास सुरू करायची आहे. पॉवर प्लेची पहिली ओव्हर 45 धावांचं टार्गेट आहे. ज्ञानेश्वर शेळके इथनं पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला गोलंदाजी करताना दिसतील. पहिला बॉल इथे लॉफ्टेड फटका, लॉंगॉनला फिल्डर सज्जत. फक्त ही सिंगल कंप्लीट केली जाईल. थ्रो देखील तितकासा चांगला आला आणि इथनं पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. या सिंगलच्या मदतीने ऑफ द मार्क झाला बॅट्समन विकी आणि ऑफ द मार्क झाली टीम नक्षत्र 11 चौदरपाडा. दुसऱ्या सत्रामध्ये जर आपण विचार केला, फर्स्ट इनिंगमध्ये आपण बघितलं कुठे ना कुठे भरपूर चांगली बॅटिंग आपण त्रिमूर्ती असो कल्पेश असो बघितली. यावेळेस फटका बघा, फटका चांगला आहे, स्लॉक स्वीपचा फटका. बॉल निघून जातोय, वन बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावांसाठी या चौकार. NS स्क्वेअर लेगचा फिल्डर 38 सर्कलमध्ये, त्या अनुषंगाने इथनं नक्कीच आपल्याला स्लॉक स्वीप पाहायला मिळाला. 4 धावा इथनं मिळाल्या. चला प्लीज फास्ट केला मित्रांनो. 4 धावा इथनं आल्यात आणि स्कोर कार्ड आता 5 वर जाऊन डबल पोहोचला. फिल्डिंग तुम्ही पाहू शकता की एक्स्ट्रा कव्हर त्यानंतर मिड ऑफ, त्यानंतर तुम्हाला पॉईंटला फिल्डर, एक थर्ड मान, एक फाईन लेग, तुम्हाला एक मिड विकेट आणि 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला एक मिड विकेट, त्यानंतर तुम्हाला एक लॉंग ऑनला फिल्डर पाहायला मिळेल. पुढचा बॉल यावेळेस फुलटॉस बॉल, मिस टायमिंग घ्या. बॉल इथनं आउटफील्डमध्ये जातो, तोपर्यंत या बॉलवर देखील एक सिंगल कंप्लीट केली जाईल. फुलटॉस बॉल होता, कुठे ना कुठे ऑफसाईड रिजनमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. बॉटम बॉलचा प्रॉपर कनेक्शन राहिला नाही आहे, फक्त एक सिंगल या बॉलवर कंप्लीट केली जाईल. तब्बल आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 6 वर. चांगली सुरुवात मी तर म्हणू शकतो. या पहिल्या ओव्हरमध्ये टीम नक्षत्र 11 चौदरपाडाची राहिली आहे. समोर एक मोठी टीम आहे, बट तरीसुद्धा इथनं चांगले क्रिकेट टीम चौदरपाडा दाखवते. पुढचा बॉल यावेळेस नक्कीच कुठे ना कुठे सोडून दिला असता तर वाईट बॉल झाला असता. खिचून मारण्याचा प्रयत्न केला गेला, थोडासा इथनं लेझी क्रिकेट पाहायला मिळतो. जर वेगाने आले असते ना तर कदाचित एक सिंगल वाचली असती, बट या 2 धावा झाल्यात कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथनं पाहायला मिळते टीम नक्षत्र 11 चौदरपाडाची. सातत्याने मी उल्लेख करतो की थोडा फास्ट करा. पुढचा बॉल, स्कोर कार्ड तब्बल आता आहे 8. अजून देखील या ओव्हरमध्ये 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल ज्ञानेश्वर शेळके. हा बॉल इथं खोदून काढायचा होता हवेमध्ये आणि कॅप फिल्डिंग राहिली आहे. फिल्डर होते आय थिंक कल्पेश उंबराटकर होते. कॅप फिल्डिंग पाहायला मिळाली. इथनं पहिली विकेट गेली आहे. बॅट्समन विकीला इथं वापस जावं लागेल. जायचं प्लीज. आय थिंक क्रमांक 3 वर योगेश येणार. चल न्यू बॅट्समन लवकर जा, विनंती असेल. योगेश आले क्रमांक 3 वर. आणि स्कोर कार्ड तब्बल जो आहे आता जर आपण विचार केला 8 धाब्यांवर इथं पहिली विकेट काढली ज्ञानेश्वर शेळकेने. चांगला गोलंदाज आणि चांगली गोलंदाजी इथनं नक्कीच या सायंकाळच्या सत्रामध्ये ज्ञानेश्वर शेळकेच्या माध्यमातून आपल्याला दरम्यान पाहायला मिळते आहे. इथनं आले क्रमांक 3 वर न्यू बॅट्समन योगेश आलेत. इथं थोडंसं मी तर म्हणजे पार्टनरशिपची गरज आहे. पहिली विकेट गेली आहे खूप लवकर. कुठे ना कुठे विकीच्या बॅटमधनं आपण तब्बल 3 धावा येताना बघितल्या, बट मी म्हणेल अजून देखील मॅच इथनं भरपूर बाकी आहे. कुठे ना कुठे इथनं एक पार्टनरशिपची गरज, एका बाजूने एक जिम्मेदारी घेऊन क्रिकेट खेळावं लागेल. हा बॉल योगेशसाठी फक्त दिशा दिली. स्क्वेअर लेगचा फिल्डर 38 सर्कलमध्ये होता, त्याला फक्त इथनं टपवायचं होतं. बॉल इथनं निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय स्ट्रोक पाहायला मिळाला फील्डनुसार. इथनं फटका आला बॅट्समन योगेशच्या बॅटमधनं. हा चौकार येतो. फिल्डिंग लावून घ्या. पहिल्या षटकाचा खेळ इथं कंप्लीट झाला. स्कोर कार्ड तब्बल जाऊन पोहोचला 12 वर. विकेट गेली तब्बल 1. अजून देखील विचार केला येणारे 18 बॉल इथनं गरज असेल 33 धावेंची. तब्बल प्रति ओव्हरमध्ये 11 धावा इथनं बनवायच्या असतील टीम नक्षत्र 11 चौदरपाडाला ही मॅच जिंकण्यासाठी. चला विनंती असेल न्यू बॉलर. आणि यस, तुम्हाला दुसऱ्या ओव्हरमध्ये इथनं एक मोठा गोलंदाज, सातत्याने भरपूर चांगली गोलंदाजी टीम जवानमान पोगावसाठी जो सातत्याने करतो, कल्पेश उमराटकर इथनं तुम्हाला लोधा एंड करून गोलंदाजी करताना दिसेल.
नगरसेवक स्वर्गीय महेश बारशी ट्रॉफीचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता कल्पेश उमराटकर. अर्थातच टीम जवानमान पोगाव त्या स्पर्धेची चॅम्पियन देखील होती. बट चॅम्पियनशिप पटकावण्यामध्ये या गोलंदाजाचा सर्वात महत्त्वाचा वाटा राहिला होता. काय गोलंदाजी या गोलंदाजाने टुर्नामेंटमध्ये केली होती. चला विनंती असेल फास्ट केला कल्पेश उमराटकर इथनं होता एंडकडून राईट आर्म ओव्हर द विकेट असेल. चला प्लीज फास्ट करायचं थोडा विनंती असेल. कल्पेश उमराटकर राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल पहिल्या बॉल इथनं लाईन चांगली आहे. लॉंग ऑनला बॉल इथनं ट्रॅव्हल होतं. सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा मानस होणार नाही आहे. थ्रो देखील प्रॉपर आला आहे. एक फक्त सिंगल या बॉलवर कंप्लीट केली जाईल. योगेशचं आपण बघितलं लास्ट ओव्हरमध्ये लास्ट बॉलवर योगेशच्या बॅटमधनं एक चौकार आला होता आणि एक पॉझिटिव्ह संकेत इथं आपल्या टीमसाठी देतोय. कारण लास्ट बॉल आपण बघितला कुठे ना कुठे स्लॉक स्वीपचा फटका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. एक चांगली सुरुवात योगेशने तर आपल्या इनिंगमध्ये केली आहे. कल्पेश उमराटकर योगेशसाठी हा बॉल फुल टॉस आहे. फक्त दिशा इथनं देण्याचा प्रयत्न केला जातो. कव्हर रिजनमध्ये इथं फिल्डर उपस्थित. सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. विकेट किपर एंडला थ्रो केला आहे आणि इथनं आता चर्चा सुरू आहे की कुठे ना कुठे बॉलिंग एंडला देखील थ्रो करायचा होता. पण हरकत नाही आहे. इथनं 2 धाबा देखील कंप्लीट झाल्यात. आता स्कोर कार्ड तब्बल या 2 धाब्याच्या मदतीने जाऊन पोहोचेल 15वर. चला फास्ट केला सातत्याने विनंती करतो. यांना दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. फील्ड प्लेसमेंट तुम्ही बघू शकता. एक मिडी विकेट, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ. त्यानंतर तुम्हाला एक कव्हर, नंतर एक पॉईंट, एक थर्ड मान. पुढचा बॉल चेंज ऑफ द पेज डिलिव्हरी आणि एका चांगल्या गोलंदाजाची हीच निशाणी आहे. बघितलं होतं कुठे ना कुठे स्विचेट अटेम्प्ट करण्यात येईल आणि तुम्हाला धीम्या गतीचा बॉल पाहायला मिळतो. डॉट बॉल आहे. चला साफ चला न्यू बार फास्ट केलं थोडं विनंती असेल. आणि इथनं आपण विचार केला अटेम्प्ट केला होता स्विचिटचा बट धीम्या गतीने बॉल आला तर अशामध्ये कुठे ना कुठे बॅट्समन योगेश कन्फ्यूज झाले. त्या अनुषंगाने हा डॉट बॉल आला आहे. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये राहिली आहे. कल्पेश उमराटकर इम्प्रेस करता या ओव्हरमध्ये. पुढचा बॉल हा बॉल कल्पेश उमराटकरचा. एक क्षणाला असं वाटलं की कॅचची एक संधी होती. कारण कुठे ना कुठे पुढे येऊन कॅच पकडणं देखील आणि ज्या लो कॅचेस असतात ना स्पेशली त्या पकडणं भरपूर कठीण असतं. ते इथनं पाहायला मिळालं बट कव्हरला चांगली फिल्डिंग राहिली आणि एक सिंगल या बॉलवर देखील कंप्लीट झाली आहे. फक्त 4 धावा आतापर्यंत कल्पेश उमराटकरने या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. अजून देखील 2 बॉल बाकी आहेत. पुढचा बॉल कल्पेशचा. यावेळेस फटका उडवलाय बॉल अवेमध्ये. फिल्डर उपस्थित आहेत. मिस टायमिंग. फिल्डर सज्ज असतील. कोणतीही मिस्टेक इथं होणार नाहीये. लागतोय हा दुसरा झटका. बॅट्समन महेंद्रच्या स्वरूपामध्ये टीम आलेत. कुठे ना कुठे सँगलच्या सत्रामध्ये बॉल हवेमध्ये ट्रॅव्हल पण नीट होत नाहीये. कारण विचार केला तर एक वेळेस असं वाटलं की लॉंगॉनला क्लिअर करेल बट ही कॅच पकडली गेली आणि तब्बल दुसरा झटका देखील लागला. चला प्लीज न्यू बॅट्समन लवकर जा. इथनं अजून देखील योगेश मैदानाच्या आतमध्ये विकेश आले क्रमांक 4 वर. समीकरणाचा जर विचार केला या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्यात म्हणजे त्या अनुषंगाने विचार केला 15 धावा 16 धावा धावफल कव्हर आहेत. पुढचा बॉल योगेशसाठी काय स्ट्रोक पाहायला मिळतो. इनफिल्डच्या वरनं उडवलाय बॉल. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल जातो 1 बाउन्स इन टू द फेन्स. 4 रन. डायलॉग ऐकायला मिळाला आणि ही गोष्ट देखील तितकीच खरी आहे. बरं विनंती असेल चला फिल्डिंग लावून घ्या. त्याच्यावर आपण देखील चर्चा करू बट सध्याच्या घडीला फिल्डिंग लावून घ्या. टीम जनमान पोगाव फिल्डिंग लावून घ्या. 2 षटकांचा झालाय खेळ कंप्लीट. स्कोर कार्ड डबल आहे 20 येणारे 12 बॉल. समीकरण उरलाय 25 धाव्यांचं. हे षटक महत्वाचं आणि या महत्वपूर्ण ओव्हरमध्ये कॅप्टनने इन्व्हाइट केले बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अविनाश शेलके. आणि बघा ही ऑल टीम तुम्हाला या टीम मध्ये सुदर्शन शेलके, अविनाश शेलके, तुषार शेलके ऑल ब्रदर्स इथनं तुम्हाला एक टीम मध्ये खेळताना दिसतील. आणि नक्कीच आमचे कमेंट्री बॉक्समध्ये नक्की सुनीलजी शेलके यांनी देखील उल्लेख केला होता की सध्याच्या काळामध्ये इथनं नक्कीच भरपूर साऱ्या गोष्टींमध्ये भावांमध्ये वादविवाद होत असतात बट इथं एक चांगली गोष्ट आहे क्रिकेटमुळे आपल्याला 4 भाऊ एका टीममध्ये खेळताना दिसतात. चला हरकत नाही आहे. मॅच सुरू करूया.
इथं अविनाश शेळके या महत्त्वपूर्ण षटकामध्ये आणि अवी देखील एक चांगला गोलंदाज आहे. 12 बॉल 25ची गरज आहे. स्ट्रायकर एंडला बॅट्समन असेल विकेश. अविनाशचा हा पहिला बॉल फटका ऑन साईडला, फिल्डर उपस्थित आहेत, कोणतीही इथनं मिस्टेक होणार नाही आहे. एकाच ॲक्शनने थ्रो केला जाईल. एक सिंगल कंप्लीट आणि कलेक्शन चुकीचं. एक संधी इथनं निर्माण झाली बॅट्समनला आणि त्या संधीचं सोनं. दुसरी धाव देखील कंप्लीट. काय तालमेल इथनं, काय कॉलिंग दोन्ही बॅट्समनमध्ये इथनं पाहायला मिळते आहे. वेगाने दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे आणि त्यांना देखील माहिती आहे की एक एक रनचं महत्त्व आता वाढत चाललं आहे. आता समीकरण उरलंय 11 बॉल, गरज असेल 23 धावांची, तरीसुद्धा मी म्हणेल या ओव्हरमध्ये कमीत कमी 1 ते 2 मोठे फटके येणे गरजेचं राहतील. पुढचा बॉल अविनाश शेळके राईट आर्म ओव्हर द विकेट. विकेटसाठी हा फटका मिस टायमिंग बॉल हवेमध्ये. विकेट किपर सज्ज आहेत, कोणतीही मिस्टेक इथं होणार नाहीये. लागतोय तब्बल 30रा झटका बॅट्समन विकेटच्या स्वरूपामध्ये टीम सदर पाडाला. निर्धारित 3 षटकांचा सामना. विष्णुदादा आम्हाला इथे मात्र माहिती पोहोचवतात आणि या 3 षटकांसाठी आपण नाणेफेक करून घेऊया. चला दोन्ही कर्णधार. यस, या दोन्ही कर्णधार. पुढचा बॉल योगेशसाठी फटका ऑन साईडला. चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी होती. चेस इथं बघा, बीट झालाय बॉल. बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार. या तीन षटकांचा सामना आणि एंड एकच असेल. दोन्ही कर्णधारांना सूचना, एकाच एंडने खेळावा लागेल आणि 3 षटकांचा सामना असेल. वरोडी गावचे सन्माननीय सरपंच क्रिकेट प्रेमी विजयजी भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक. हु विल कॉल? यस, चेंडू हरवला तर नवीन बॉल दिला जाईल कोणत्याही क्षणाला. हु विल कॉल? यस. आणि स्कोर कार्ड तब्बल आहे टेल्स 27. हेड इट इज. आणि टेमगर पाडा संघाने नाणेफेक जिंकली. विजयजी तुमचे निश्चितच आभार व्यक्त करतो. नाणेफेक जिंकली बॅटिंग. यस इट इज. दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि जाऊया विशालकडे. थँक्यू सुनीलजी शेळके सर. इथनं नक्की ज्या बॉलवर जर आपण विचार केला तर फटका चांगला आलाय, धावा देखील इथं चांगल्याच आल्या. 4 धावा आणि स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल तब्बल 31 वर. म्हणजे गरज आहे 14 धावांची. चला फास्ट फास्ट केल्याचे विनंती असेल टीम जॉन बघा. न्यू बॉलर लवकर येणारे तब्बल 6 बॉल आता गरज आहे 14 धावांची. चला प्लीज फास्ट केला. विनंती असेल टीम जर्मन बघा. अजून एक माझी तर धमाक खेळवायची, प्लीज सहकार्य असू द्या. 6 बॉल 14ची गरज आहे. टॉस देखील कंप्लीट झाला, सो प्लीज त्या अनुषंगाने तुम्ही थोडा वेळ कमी खर्च केला. 6 बॉल 14ची गरज. 6 बॉल 14ची गरज आहे आणि लास्ट वॉर्निंग असेल. तुम्ही वेळ कमी खर्च करा. यापुढे वॉर्निंग नसेल मित्रांनो, यापुढे डायरेक्ट पेनल्टी असेल. ही गोष्ट देखील लक्षात ठेवा. आयोजकांची सूचना येते. 3 षटकांमध्ये तब्बल बनल्यात 31 आणि 14 धावांची गरज आहे अंतिम ओव्हरमध्ये. आणि अंतिम ओव्हरमध्ये आपल्याला गोलंदाज सुदर्शन शेळके लोधा एंड कडून इथं गोलंदाजी करताना दिसतील. चला फास्ट विनंती असेल. 6 बॉल 14ची गरज आहे. इथं फील्ड सेटअप देखील तुम्ही बघू शकता. या अंतिम ओव्हरमध्ये पॉईंट, एक तरमान, एक फाईन लेग, त्यानंतर तुम्हाला त्यानंतर मिड विकेट, त्यानंतर तुम्ही एक लॉंग ऑन, त्यानंतर काउ कॉर्नर रिजनला फील्ड, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फील्ड, नंतर एक लॉंग ऑफला फील्डर.
तो थोडासा वाईडिश पाहायला मिळतो. 6 बॉल 14ची गरज सुदर्शन शेळकेसाठी. हा इथनं पहिला बॉल डाऊन द ग्राउंडच्या अंदाजामध्ये फटका केला. फिल्डरसाठी चेज थ्रो चांगला आला आणि 2 धाबा तरी कंप्लीट होणार. 5 बॉल आता 12ची गरज. समीकरण असं आहे, एक मोठा फटका टीम नक्षत्र 11 चौधर पडायला या मॅचमध्ये कमबॅक करून देऊ शकतं. चला प्लीज फास्ट केला. 5 बॉल 12ची गरज. फास्ट केला प्लीज, विनंती असेल. आणि इथनं देखील फटका ऑन साईडला. फील्ड काऊ कॉर्नर रिजनला उपस्थित. सिंगल यावेळेस देखील कंप्लीट आहे. दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न इथनं होणार नाही आहे. 4 बॉल आता 11ची गरज. चला प्लीज फास्ट केला. इथनं सुदर्शन शेळके देखील भरपूर चांगली गोलंदाजी या अंतिम ओव्हरमध्ये करतात. भरपूर चांगला खेळाडू आणि चांगली गोलंदाजी करतो. 4 बॉल 11ची गरज आहे. इथनं एक मोठा फटका टीम नक्षत्र 11 चौधर पाडाला पूर्णपणे मॅचमध्ये आणू शकतो. 4 बॉल 11ची गरज. हा बॉल देखील चांगला आहे, चांगला आहे. बॉल लॉंग ऑफला ट्रॅव्हल करतो. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि थोडंसं फंबल झालं. त्याचा फायदा इथनं नक्कीच बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळेल. बघा इथनं थ्रो विकेट किपर एंडला झाला होता आणि बॅकअप चांगला राहिला. कुठे ना कुठे बॅकअपला जर मिसफील्ड झाली असती तर कदाचित एक्स्ट्रा रन मिळाल्या असत्या. या देखील 2 धावा असतील. 3 बॉल आता समीकरण उरले 9 धावेंचं आणि चेसिंग कंपल्सरी मित्रांनो. 3 बॉल 9ची गरज आहे. सुदर्शन शेळके आता पण त्या स्पर्धेमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. हा बॉल सुदर्शनचा. लाईन बघावी लागेल. लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आता 3 बॉल 8ची गरज. स्ट्रायकर एंडला बॅट्समन योगेश आहेत. आतापर्यंत चांगली बॅटिंग योगेशने केली, बट मॅच फिनिश होईल का? इथनं मिस टायमिंग. हा बॉल देखील चांगला टाकलाय सुदर्शनने. सिंगल कंप्लीट झाली. 2 बॉल 7ची गरज. काय मॅच पाहायला मिळते. सुदर्शन इथनं फर्स्ट मॅचमध्ये देखील या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. या मॅचमध्ये देखील तितकीच दर्जेदार गोलंदाजी इथनं आपल्याला करताना दिसतो. चला 2 बॉल 7ची गरज. इथनं एक मोठा फटका. हा बॉल जर डॉट आला ना तर कुठे ना कुठे या मॅचवर धबधबा आपल्याला टीम जॉनमान पोगावचा पाहायला मिळेल. हा बॉल निर्णायक आहे. 2 बॉल 7ची गरज. चला प्लीज फास्ट केला. आता फील्ड प्लेसमेंट जो मिड विकेटचा फिल्डर होता तो तुम्हाला काऊ कॉर्नरला आणि एक डीप मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर. 2 बॉल 7ची गरज. फुल टॉस बॉल होता. प्रॉपर कनेक्शन नाहीये. लॉंगलला फिल्डर. फिल्डिंग इथनं थोडीशी मिस्टेक. 1 बॉल 6ची गरज. काय मॅच पाहायला मिळतात. लास्ट मॅचमध्ये देखील 1 बॉल 5 होते. आता 1 बॉल 6. सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून बघा भरपूर चांगल्या मॅचेस पाहायला मिळतात. 1 बॉल 6ची गरज आणि अशा मॅचेस मिळतात पाहायला मिळतात. नक्कीच जो ही आपण भव्य दिव्य स्पर्धा पाहतात ना सातत्याने 5व्या दिवसामध्ये आपण आहोत. चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. चला विनंती असेल 1 बॉल 6. या स्पर्धेमध्ये विचार केला ना आजच्या दिवसामध्ये स्पेशली चेसिंग 40 रन 42 धावा देखील चेस झाला नाही आणि सकाळच्या 17 पासून आपण ही चर्चा. 1 बॉल 6ची गरज. बॉल चांगला आहे. सुदर्शन शेळके ही दंड ट्रेक फॉर द हिज टीम. जिंकली आहे मॅच टीम जॉनमान पोगाव. अभिनंदन. चला लगेच टीम